पद्मभूषण डॉक्टर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसनहिरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेच्या संदर्भात निर्णयाच्या संदर्भामध्ये काही वर्तमानपत्रांमधून बातमी प्रसिद्ध झालेली आहे। वास्तविक पाहता आंदोलनाच्या ठिकाणची सभाच बेकायदेशीर नियमबाह्य आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचं केलेलं कामकाज हे नियमबाह्य आहे असं मी आपल्याला नमूद करतो। संचालकांना दमदाटी करायची, कार्यकर्त्यांना दमदाटी करायची, आंदोलनाच्या ठिकाणी बोलवायचं आणि त्यांच्यावरती इतकं प्रेशर करायचं, अपमानास्पद वागणूक द्यायची आणि हे ठराव आणि या पद्धतीनं कामकाज करा अशा पद्धतीनं जे काल चर्चा झाली ही दुर्दैवाची बाब आहे। वास्तविक पाहता कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांना त्यांच्या गावात किंवा गावाजवळ साखर मिळावी या शुद्ध हेतूनं सभासदांच्या मागणीप्रमाणे साखर विक्री ही हुतात्मा बाजारच्या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून ज्या त्या गावात किंवा नजीकच्या गावात देण्याचा निर्णय त्यावेळच्या कार्यकर्ते आणखी संचालकांनी घेतला आणि त्यामधून प्रति शेअर्स 15 किलो एवढी साखर आपण देतो आणि त्याप्रमाणे ती साखर त्या लोकांना ज्या त्या ठिकाणी मिळते। या संदर्भामध्ये आत्तापर्यंत एकाही शेतकऱ्याची सभासदाची तक्रार कारखान्याकडं की बाबा साखर बाजाराकडं नको कारखान्यावर येऊन मी नेतो अशा पद्धतीची आलेली नाही। जाणीवपूर्वक त्या संस्थेवरती तक्रार करण्याच्या हेतूनं ही भूमिका काही मंडळींनी मांडलेली आहे। त्याचबरोबर साखर कारखान्याकडचा पेट्रोल पंप करारानं बाजारकडे दिलेला होता, कारण त्यामध्ये येत असणारी तूट ही कारखान्याच्या वेळेला जास्त होती। कारखान्याचा पंप त्यावेळेला तोट्यात होता आणि म्हणून एवढ्या सगळ्या यंत्रणेत त्या ठिकाणी बारकाव्यानं लक्ष दिलं जात नव्हतं, म्हणून हा पेट्रोल पंप हा हुतात्मा बाजारकडे चालवण्यासाठी दिलेला होता आणि त्याच्या जो एकूण नफा मिळतो खर्च भागून त्यामध्ये कारखाना आणखी बाजार याच्यामध्ये पर्सेंटेज ठरवून त्याची वाटणी केली जाते। तेव्हा आज हुतात्मा दूध संघाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्या समोर नमूद करणं, शेतकऱ्यांच्या पुढे सभासदांच्या पुढे जाणं ह्या महत्वाच्या आहेत। चतुर्णन मिश्रा केंद्रीय कृषी मंत्री असताना पद्मभूषण नागनाथांच्या फोनवरून त्यावेळचे देशाचे संरक्षण मंत्री सन्माननीय मुलायमसिंगजी यादव हे स्वतः आमच्या बरोबर चतुर्णन मिश्रा साहेबांच्याकडे आले आणि हुतात्मा दूध संघाचं रजिस्ट्रेशन झालं। दूध संघाच्या रजिस्ट्रेशन नंतर जवळपास लाखापेक्षा जास्त दुधाचं दैनिक संकलन केलं जात होतं, जे आज 20,000 लिटर पर्यंत आलेलं आहे। कर्नाटक राज्यामधील बेळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रामधला सांगली आणि सातारा जिल्ह्यामधून आपल्या दूध संघाकडे दूध संकलन होत होतं। 4 चिलिंग सेंटर सुद्धा या दूध संघाची आपण सुरू केली होती। दूध संघाच्या मालकीच्या जागेमध्ये आथनी येथे चिलिंग सेंटर सुरू केलं होतं। त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दूध गोळा होत होतं। त्याचबरोबर वडगाव हवेली या ठिकाणी दूध सेंटर चालू केलेलं होतं, चिलिंग सेंटर, तिथं पण चांगल्या पद्धतीनं दूध क्वालिटीचं गोळा होत होतं। आणि शिराळा तालुक्यामध्ये शेडगेवाडी फाट्याच्या जवळ नाटोड्याच्या हद्दीमध्ये
चिलिंग सेंटर सुरू केलेलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं दुधाचं क्वालिटीचं दूध संकलित होत होतं. आज बघितलं तर 20,000च्या जवळपासच दुधाचं संकलन आहे. अतनीचं चिलिंग सेंटर जे आहे ते विक्री केले ते जागेचे आणि ते सगळे, आणि त्याच्या पुढचे व्यवहार काय झाले मला कल्पना नाही. त्याचबरोबर वडगाव हवेली आणि शिडगेवाडी फाट्याचं जे चिलिंग सेंटर आहे ते सुद्धा बंद असलेल्या अवस्थेमध्ये आहे. मी हुतात्मा दूध संघाचं कामकाज बघत होतो त्यावेळेला नवीन दूध संस्थान रजिस्ट्रेशन करणं आणि दूध उत्पादकांना त्याच्या माध्यमातून सवलती देणं ह्या गोष्टी चालू होत्या. पण सध्या बघितलं तर अनेक आपल्या भागातल्या ज्या दूध संस्था आहेत त्याचबरोबर त्यांची ठेवी किंवा त्यांचे पैसे जे आहेत हे सुद्धा दूध संघ वेळेवर देत नाहीत. त्यांच्या अनेक दिवसापासूनच्या ठेवी सुद्धा या ठिकाणी रखडून पडलेल्या आहेत. त्याचबरोबर घरातल्या तिन्ही माझ्या आणखी 2 भाव माझ्यासह तिघांच्या कुटुंबियांच्या नावावरती ज्या दूध संघात ठेवी ठेवलेल्या होत्या त्या ठेवी सुद्धा कुठं गेल्या याचा काही पत्ता नाही. एकूणच भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या दूध संघाची स्थापना केली. मात्र आजची परिस्थिती जर बघितली तर 20,000च्या जवळपास जे दूध आहे आणि त्यामध्ये सुद्धा भागातलं दूध अगदी कमी आणि गवळ्यांचे दूध हे जास्त आहे. असं असलं तरी सुद्धा जवळपास 7-8 बिलं दुधाची बिलं ही काही ठिकाणची थांबलेली आहेत आणि काही ठिकाणच्या इतरांचे सुद्धा मागं पुढं दुधाची बिलं हे आपल्या दूध संघाचे झालेले आहेत. त्याचबरोबर जे भागातले कर्मचारी आहेत त्यांचे 3-4 महिने पगार होत नाही आणि वाहतूकदारांची सुद्धा अवस्था ही त्याच पद्धतीची आहे. म्हणजे मला प्रश्न पडतो की दूध संघ चालवत असताना मी सुद्धा दूध संघ चालवलेला आहे आणि आता पण दूध संघ चालवला जातो, एवढी तफावत का होते हे कळत नाही. तेव्हा चालवणाऱ्या मंडळींनी ह्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. जर 3-3 वर्ष 4-4 वर्ष वार्षिक सभा होत नाही, दूध संघाच्या संचालकांची सभा होत नाही, मग त्या सहकारी संस्थेचं अस्तित्व आहे का नाही हे कळत नाही. तेव्हा प्रशासन सुधारणं, ते संस्थेचं कामकाज चांगल्या पद्धतीनं चालवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शेवटी भागातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण दूध संघ सुरू केलेला आहे. मात्र आजची परिस्थिती बघितली तर ती नेमकी उलटी दिसते आणि ह्या सगळ्या गोष्टी असतानाच जे नोकर भरतीच्या बाबतीत बोललं जाते भागातल्या लोकांना नोकरी दिली पाहिजे, पण भागातले जे तिथं काम करणारा स्टाफ होता तो आज जर बघितला आणि मी काम करत होतो त्यावेळेला बघितला तर त्या ठिकाणची खूप संख्या कमी झालेली आहे भागातली आणि एकूणच स्टाफ तिथं सर्व्हिसमॅन जे आहेत ते कमी झालेले आहेत आणि त्या ठिकाणची वेगवेगळी कामं करण्यासाठी राज्यात आपल्या राज्याच्या बाहेरच्या राज्यातली म्हणजे परप्रांतीय असे सुद्धा लोक त्या ठिकाणी कामकाज करतात असं मला कळतंय. तेव्हा भागातल्या लोकांना कामं देणं हे क्रमप्राप्त असताना बाहेरच्या लोकांना कामं का दिली जातात हे कळत नाही. एकूण दुधाची बिलं वेळेवर नाहीत. मी ज्या वेळेला काम करत होतो त्यावेळेला 5, 15, 25 या तारखांना दुधाची बिलं मिळत होती आणि सुट्टी असेल तर आदल्या दिवशी बिलं जमा होत होती. पण आता ती काही प्रथाच राहिलेली नाही आणि या सगळ्या कामकाजाचा परिणाम हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या कामकाजावर होतोय.
तेव्हा तिथलं काम सुधारणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं मग हुतात्मा कारखान्याचं काम करायचं आहे का, की या ठिकाणी आज जे रुटीननं सुरळीत चाललेलं काम आहे, तसेच दूध संघानं जी कर्ज घेतलेली आहे त्याचे हप्ते व्याज काहीही भागवत नाही. मात्र हुतात्मा साखर कारखान्याचं कामकाज हे नियमाप्रमाणे चालू आहे. या ठिकाणी कोणत्याही बँकेचा हप्ता थकलेला नाही. ऊसाची बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. नोकरांचा पगार ज्या त्या महिन्यात जमा होतोय. असं सगळं व्यवस्थित चाललं असताना जाणीवपूर्वक या कामकाजावरती शिंतोडे उडवून लोकांच्या मध्ये, ऊस उत्पादकांच्या मध्ये, सभासदांच्या मध्ये गैरविश्वास निर्माण करायचा जो प्रयत्न केला जातोय हा 100% चुकीचा आहे. हा उद्योगाच्या दृष्टीनं चुकीचा आहे. तेव्हा माझी त्यांना विनंती आहे की आपण दूध संघाचं कामकाज सुधारूया, ते कामकाज चांगलं करूया. मात्र चांगलं चाललेल्या कामकाजावरती खीळ न घालता या उद्योगावरती, या साखर कारखान्यावरती अनेकांचे प्रपंच अवलंबून आहेत. तेव्हा कारखाना कसा चांगला चालेल या दृष्टीनं तुम्ही भागीदारी करा. आपल्या कारखान्याच्या कामकाजामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते मंडळी आहेत. त्या पद्धतीनं आपण ही सहभागी व्हा आणि अधिक गतिमान उद्योगाचं कामकाज करूया. कारखाना चांगला चालूया. यामधून शेतकरी, कामगार, सभासद, शेतकरी यांचा अधिक कसा फायदा होईल हे बघूया. मतभेद कुठेही असतात, पण ते चर्चेनं शंकांचं निरसन होऊ शकतं. तेव्हा जाणीवपूर्वक साप म्हणून भुई दपटायचं काम हे बंद करा. याचा फटका कारखान्याच्या कामकाजाला बसू शकतो. तेव्हा आपण हे तातडीनं आंदोलन जे आहे ते थांबवावं आणि हे कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी त्या कामकाजामध्ये सहभागी व्हावं एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि मी थांबतो. कारखान्याच्या प्रीमायसेस मधली सर्व मालमत्ता ही कारखान्याच्या मालकीची असते. वेगवेगळ्या मग स्टोअर टँक मध्ये RS असेल, मोलॅसिस असेल, साखर असेल, ही सगळी जी आतली मालमत्ता आहे ती कारखान्याच्या मालकीची आहे. कारखान्याच्या साखर विक्रीच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या चर्चा झाल्या, आरोप केले झाले, त्या संदर्भामध्ये कारखान्याच्या खात्यावरती पैसे जमा होऊन साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी विकलेली होती. यामध्ये वैयक्तिक खात्यावर कुणाच्याही पैसे जमा होत नाहीत, झालेले नाहीत आणि उधारीवर सुद्धा साखर विक्री केली जात नाही. असं असताना सुद्धा या संदर्भात गैरसमजातून साखर संचालक कोल्हापूर यांच्याकडे तक्रार काही मंडळींनी केलेली आहे. याबाबतच्या सुनावणी जी आहे त्याची तारीख ही 14 मे ही त्याची तारीख आहे आणि त्याप्रमाणे तिथं कारखान्याची बाजू जी आहे ती कारखाना मांडेल. कारण कोणत्याही कोर्टमध्ये तक्रार किंवा आरोप झाल्यानंतर त्या संदर्भातली बाजू, जी दुसरी बाजू जी असते ते सुद्धा कोर्ट ऐकून घेतं, शहानिशा करतं, मग निर्णय घेतं. तेव्हा आत्ता कसं चाललंय, आरोप करायचे आणि फाशी द्या म्हणायचं, अशी पद्धत आहे ही चुकीची आहे. तेव्हा ज्या एजन्सीकडं किंवा ज्या सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे आता तक्रार केलेली आहे त्यांच्याकडं या संदर्भात कारखाना आपली बाजू मांडेल आणि चेअरमन, संचालक आणि साखर कारखान्याचे सगळे जे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्याबाबतची जे म्हणणं आहे हे सुद्धा कारखान्याच्या वतीनं त्यांच्या पुढे मांडलं जाईल. ॲग्रीनित्यम या कंपनीचा सध्या माझा काही संबंध नाही. एक दुसरी गोष्ट, ॲग्रीनित्यम ही कंपनी ही खरेदी विक्रीचे व्यवहार करते. इतरही व्यापाऱ्यांच्या बरोबर टेंडर भरणं असेल आणि कारखान्याचे जे काही दर निघतात त्याप्रमाणे पैसे भरून माल खरेदी केला जातो आणि तो पुढे विकला जातो.
आपल्या साखर कारखान्याकडून आतापर्यंतच्या 10 वर्षामध्ये साधारणपणे 40-50 कोटीपर्यंत साखर 10 वर्षात या कंपनीनं म्हणजे या कंपनीच्या माध्यमातून ही खरेदी केली असेल. कमी जास्त असू शकेल, पण एक निश्चित की सर्वांच्यासाठीच टेंडर असतं आणि त्यावेळेला टेंडरमध्ये सहभागी कुणी होऊ नये, कुणी व्हावं ह्या बाबतीमध्ये काही कारखाना तसं बंधन घालत नाही. ओपन मार्केटमध्ये विक्री केली जाते त्याप्रमाणे या कंपनीनं सुद्धा ती खरेदी केली असेल. दुसरी गोष्ट महत्वाची, या संस्थेची सुद्धा मालमत्ता ही मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला, त्यामधून ती 0 आहे. ही फक्त खरेदी विक्री करणारी कंपनी आहे. पद्मभूषण